तर कसं काय मंडळी, मजेत ना? तर आज बऱ्याच दिवसानं बंदराच्या प्लेटी काढत आहे, कारण का पाऊस काळ चालू होणार आहे. तर प्लेटी लिपायचं चालू आहे. तर मोरांमध्ये मासे सापडत होते, तर आपण ते बोट लावून पकडण्यासाठी आलो होतो. तर बोट तर लावला होता, पक्या भाऊ आपला हे करत होता. तेवढ्यात आपल्याला एक खेकड सापडली. बोट आपण काढला होता, पूर्ण पिल्लावरची खेकड आहे, बघू शकताय. मस्त साईजची खेकड होती, पण पिल्लावरची खेकड आपण घेत नाही, तर आपण ती सोडून दिली. तर या ठिकाणी मासे काढायचं पण चालू होतं. बरेच मासे सापडले होते, मळे वगैरे. तर ते काढायला जमत नव्हतं एका हाताने, तर डायरेक्ट आपण ते पलटी करून घेतलं म्हणजे पोत्यामध्ये काढून घेतलं. तर बरेच खेकडे पण सापडले आपल्याला असेच, कारण का प्लेटी एक दोन प्लेटीवरतीच धरणाचं ठेवलेलं आहे. तर पक्का ओलं म्हणलं कसं काय, बघताय ना, मस्त अशा साईजचे काळे खेकडे सापडले. 7-8 होते कमीत कमी. तर लगेच कार्यकर्त्यांनी इथं मासे साफ करायला घेतले. मासे साफ करायला घेत नाही तोपर्यंत मी टमाटर कांदा वगैरे चिरून घेतल्यानंतर यांचे मासे साफ झाले की लगेच चूल वगैरे पेटवली, कांदा वगैरे फ्राय करायला घेतला. तर लगेच पक्का म्हणला मला पण कुकिंग करायची, तर त्याच्या हातात कळतं तिला धर बाबा कर. ते होत नाही, तर मस्त मसाले वगैरे टाकले, फ्राय वगैरे केला कांदा. जरा वेळाने लगेच पाणी वगैरे टाकून उकळी येऊन दिली. पक्का म्हणला मला ट्राय करायची, मला बघू दे कसं झालं. अर म्हणला एकच नंबर, चवच एक नंबर. आदिनाश पण खुश झाला, बाबा पक्काला आवडलं. तर मस्तपैकी आकाश म्हणला थांबा मी मासे टाकून घेतो, कारण का उकळी आली होती. मासे त्याने टाकून घेतले उकळीमध्ये, कारण का 5 ते 10 मिनटं लागतात मोस्टली. तर पक्का म्हणला थांबा आता मी सगळ्यांना वाढतो. पक्काने सगळ्यांना वाढायला घेतलं. तर सगळ्यांनी मग मस्तपैकी पावावरती माशाचं कालवण मस्तपैकी ताव मारतात. ते असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, आणि असेच नवनवीन अपडेट घेऊन येत राहू. धन्यवाद.